नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जेही मुलांना BMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी किंवा स्पीच थेरपी या सर्व प्रोसेसमध्ये बरेच काही डाऊट्स आहेत. या संपूर्ण डाऊट्सबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे. त्यातल्या त्यात काही विद्यार्थी 15% अलाउटेड आहेत, 85% अलाउटेड आहेत. काही मुलं त्यातलेच BDS, MBBS, BDSच्या फर्स्ट राऊंडमध्ये पण अलाउटेड झालेले आहेत. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आता आणखी शंका आहेत की एवढं सर्व होत आहे तर आम्हाला कुठला वे असा असेल की जे योग्य वे असेल आमच्यासाठी, आणि कुठल्या वेवरती आम्ही गेल्यानंतर आम्हाला मॅक्झिमम शेवटच्या राऊंडपर्यंत थांबता येणार आहे. या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. आणि मी जेही आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहे ते इन्फॉर्मेशन आपलंही काम आहे इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये चेक करणं, किंवा आपली जे महाCET सेल ऑफिशियल वेबसाईट आहे ह्या ऑफिशियल वेबसाईट अनुसारच मी देत असेल हे तुम्ही क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण माझ्या एखाद्या इन्फॉर्मेशनमुळे कुठल्याही विद्यार्थ्याचा लॉस होऊ नये हेच माझी प्रामाणिक भावना आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं आपण हे व्हिडिओ मेडिकल सेशन स्टार्ट केलं होतं, त्या सेशन स्टार्ट करतानाच मी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना म्हटलं होतं की जसंही आम्हाला वेळ भेटेल त्या वेळानुसार तुम्हाला जेवढीही इन्फॉर्मेशन आम्हाला देता येईल की ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. कारण या ठिकाणी माहिती अभावी किंवा प्रोसेस रिलेटेड काही डाऊट्स अभावी एखाद्या विद्यार्थ्याचा लॉस होऊ नये या अनुषंगाने आपण पूर्ण या ठिकाणी मेडिकल काउन्सिलिंग यावर्षीची विद्यार्थ्यांना यूट्यूबद्वारे पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला. आणि ऑलमोस्ट या ठिकाणी आपली 70% प्रोसेस या ठिकाणी संपत आलेली आहे. जे काही रिमेनिंग मेन पोर्शन आहे या प्रोसेसचा 30% म्हणजे जे आता स्पॉट राऊंड होणार आहेत, मॉपअप राऊंड होणार आहेत, किंवा अजून काही यावेळेस समजा कट ऑफ काही कमी होऊ शकतो का, कमी झाल्यानंतर आपल्याला काही चॉईस फिलिपिंग करता येईल का, या सर्व गोष्टीबद्दलही मी तुम्हाला पुढे आणखी असंच मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो किंवा थोडासा मोठा होऊ शकतो. तर विद्यार्थ्याला एक रिक्वेस्ट करतो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत वॉच केलात तर तुम्हाला जेवढेही या प्रोसेसमध्ये डाऊट्स आहेत तेवढे या ठिकाणी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. कदाचित या व्हिडिओचे आपण 2 किंवा 3 पार्टसुद्धा करू शकतो. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ बनवत असताना आपण तुमच्या जे काही यूट्यूबला कमेंट्स आलेल्या आहेत या कमेंट्सच्या आधारेच आपण या ठिकाणी पूर्ण Q&A सेशन आपण ठेवणार आहे. ॲक्च्युली हे सेशन लाईव्ह ठेवायचं होतं, पण टाईम ॲडजस्टमेंट होत नसल्यामुळं आपल्याला जसं पॉसिबल आहे आपण तसं या ठिकाणी Q&A सेशन आपण घेणार आहोत. तर आता आपण विद्यार्थ्यांनी जे कमेंट्स, मी विद्यार्थ्याचं काय नाव वाचणार नाही, पण विद्यार्थ्यालाही माहिती असेल की हे आपली कमेंट आहे आणि या कमेंटचा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. काही ठिकाणी मी मराठी लँग्वेजमध्ये बोलेन, काही वेळेस मी हिंदीमध्ये बोलेन किंवा काही इंग्लिश, जसा तुमचा काही क्वेश्चन्स असतील तसं मी त्या ठिकाणी आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणखी एक इन्फॉर्मेशन सांगू शकतो, जेवढी अपडेट्स आहेत आपण टेलिग्राम, इंस्टाग्रामवरती देत आहोत. आणि काही विद्यार्थ्याला या ठिकाणी मराठी लँग्वेजमध्ये थोडंसं अडचण येत होती, तर आपण हिंदी लँग्वेजचं पण चॅनल चालू केलं आहे. चॅनल नेम किशोर कारसेकर आहे. यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट आपलं चॅनल या ठिकाणी शो होणार आहे. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 या ठिकाणी क्वेश्चन आणि आन्सर या ठिकाणी घेऊ आणि त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करू. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, मी चॉईस फिलिंगमध्ये पहिलं कॉलेज कमी कट ऑफचं टाकलं तरी माझा फर्स्ट सिलेक्शन लिस्टमध्ये नाही झालं सर, मग नेक्स्ट राऊंडमध्ये तो कॉलेज मिळायचे चान्सेस आहेत की नाही. ठीक आहे. आता यांचं एक्झॅक्टली कट ऑफ किती आहे, मार्क्स किती आहेत हे मला माहीत नसल्यामुळे मी ह्याचं एक्झॅक्ट आन्सर यांना देऊ शकणार नाही. आणि आपण असे जर तरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण शक्यतो या ठिकाणी अवॉइड करणार आहेत. ठीक आहे. सर, आय वॉन्ट टू नो, आय अलॉटेड कॉलेज इन फर्स्ट राऊंड बट आय डोंट वॉन्ट टेक ॲडमिशन इन दॅट कॉलेज. इफ जस्ट secure seat apply for round 2 and there also not get college that I did not take admission also that can eligible for third round. ठीक आहे. यांचा असा क्वेश्चन आहे, जेवढा आहे त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन की यांना फर्स्ट राऊंडला एखादं कॉलेज अलॉटेड झालं यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग केली, बट यांना सेकंड राऊंडला आणखी तेच कॉलेज राहिलं, तर हे स्टुडंट्स या ठिकाणी थर्ड राऊंडसाठी इलिजिबल आहेत का. येस, जोपर्यंत तुम्ही या प्रोसेसमध्ये रिटेशनल फॉर्म देत नाहीत तोपर्यंत तुम्ही या प्रोसेसमध्ये शेवटपर्यंत जाऊ शकतात. एकदा तुम्ही रिटेशनल फॉर्म दिलात या ठिकाणी प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडले असणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर, आय हॅड अलॉटेड अ सीट बट दॅट इज नॉट माय फर्स्ट प्रेफरन्स, सो इवन दो आफ्टर रिपोर्टिंग इफ अप्लाइड फॉर सेकंड राऊंड अँड डिड नॉट गेट एनी कॉलेज then my first college seat will be secure or not. yes, तुम्ही ज्यावेळेस
फर्स्ट राऊंडमधल्या कॉलेजला कॉलेज रिपोर्टिंग करतात, याच्यामध्ये फरक आहे की विद्यार्थी थोडंसं कन्फ्यूज या ठिकाणी होत आहेत. तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंग करायचे आहे, कॉलेज ॲडमिशन कन्फर्मेशन नाही करायचं. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांना, ज्याही विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये जेही कॉलेज अलाउड झाले, जेही कुठल्याही प्रोसेसचं असेल, ते MBBS असू द्या किंवा फेज 2मधले जे BMS BHMS कॉलेजेस आहेत, या ठिकाणी तुम्हाला इवन नर्सिंगचं जरी कॉलेज अलाउटेड झालं आणि तुम्ही अपग्रेडेशनसाठी थांबत असाल तर तुम्हाला कंपल्सरी कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं बंधनकारकच आहे. ठीक आहे, जर रिपोर्टिंग करताल तरच तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल राहणार आहेत, आणि अदरवाईज तुम्ही या ठिकाणी इलिजिबल राहणार नाहीत. हे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी अजून काही क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. बरेच विद्यार्थी म्हणत आहेत डिस्टन्स लांब आहे कॉलेजचं, तर आम्ही ऑनलाईन रिपोर्टिंग केली तर जमेल का? कॉलेजला ऑनलाईन पेमेंट पाठवलं तर चालेल का? या ठिकाणी असं काहीच प्रकार चालणार नाही. या ठिकाणी फिजिकल रिपोर्टिंग हे खूप जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्ही फिजिकल रिपोर्टिंग केलात तरच तुमचं ॲडमिशन या ठिकाणी सिक्युअर राहणार आहेत आणि तुम्ही या प्रोसेसमध्ये राहणार आहात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे सर ओके अपन नेक्स्ट क्वेश्चन का क्वेश्चन थोड़ा सा कॉम्प्लिकेटेड है सर, अगर हमें BMS वाले राउंड में रिपोर्टिंग नहीं करनी है तो हम सिर्फ BMS वाले राउंड से बाहर हो जाएंगे या फिर MBBS एंड BDS वाले से भी बाहर होंगे? ठीक आहे, तर खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन पडलेला आहे आणि हा पडणं साहजिक आहे. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हटलं की मुलांचं कन्फ्युजन खूप जास्त झालं यावर्षी. कारण का की दरवर्षी आपण पाहतो की MBBS आणि BDS या प्रोसेसचे 2 राऊंड झाल्यानंतरच मॅक्झिमम BMS प्रोसेस स्टार्ट होती, पण या प्रोसेसचा फर्स्ट राऊंड झालेला आहे आणि त्यातही 670 सीट या ठिकाणी नाही आहेत. तर यामुळं या ठिकाणी MBBS BDSचेही कट ऑफ हाय आहेत आणि BMSचेही कट ऑफ फर्स्ट राऊंडचे खूप जास्त हाय गेलेले आहेत. या ठिकाणी जेव्हा सेकंड राऊंडचा कट ऑफ येईल तेव्हा हे कट ऑफ लो होणार आहेत. तर ठीक आहे, तर आता यांचं असं म्हणणं आहे की सर हमें BMS वाले रिपोर्टिंग, आता म्हणजे जर यांनी MBBS आणि BDSमध्येही पार्टिसिपेट करत असतील आणि त्या ठिकाणी यांना अलॉटमेंट झालेली नाही आहे आपण कन्सिडर करू, तर त्यांनी सेकंड राऊंडचं त्या ठिकाणी वेट करू शकतात. पण BMS आणि BHMSचा जो राऊंड आहे, फेज 2चा राऊंड आहे, त्या राऊंडमध्ये जर यांना BMS आणि BHMSची अलॉटमेंट झालेली असेल तर या विद्यार्थ्याला कॉलेज रिपोर्टिंग करणं मस्ट आहे. इन केस या विद्यार्थ्याला BMS आणि BHMS प्रोसेसमध्ये काही पार्टिसिपेटच करायचं नसेल किंवा या प्रोसेसमध्ये त्यांचे जर खूप चांगले मार्क्स असतील, ठीक आहे, आणि या ठिकाणी यांना कॉलेज पण घ्यायचं नसेल किंवा जस्ट की फॉर्म भरला होता पण आत्ता मला कॉलेज लागलं आहे पण मला ते कॉलेज घ्यायचंच नाही आहे, तर यांना रिपोर्टिंग करायची काही आवश्यकता नाही आहे. हे कॉलेज त्यांचं ॲटोमॅटिकली कॅन्सल होईल आणि हे स्टुडंट जे आहेत फक्त BMS आणि BHMSची जे म्हणजे फेज 2ची जी प्रोसेस आहे यामधनं बाहेर पडतील. बाकी जे तुमची फेज 1ची प्रोसेस आहे MBBS आणि BDS या प्रोसेसमध्ये तुम्ही सस्टेन राहणार आहात. मी क्वेश्चन एकदा डबल रिपीट करतो, हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सर अगर हमने BMS वाले राउंड में रिपोर्टिंग नहीं करेंगे तो हम सिर्फ BMS वाले राउंड से ही बाहर हो जाएंगे या फिर MBBS के राउंड से भी MBBS BDS के राउंड से बाहर हो जाएंगे? ठीक आहे, तर तुमचं जे आहे या ठिकाणी तुम्ही फक्त या ठिकाणी BMSच्या प्रोसेसमधून बाहेर पडणार. MBBS आणि BDSमध्ये तुम्ही तसंच प्रोसेसमध्ये कंटिन्यू राहणार आहात. पण माझं एक सजेशन असेल, तुम्ही जेही मिळालं आता सध्या त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे, कारण ते कट ऑफचं अजून ॲनालिसिस देणं चुकीचं आहे, कारण काही कॉलेजची आणखी सीट सिलेंडर होणं म्हणजे सीट येणं बाकी आहे या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन महाराष्ट्र ऑल इंडिया प्रायव्हेट BMS 50% राऊंड 2 साठी परत न्यू रजिस्ट्रेशन ओपन होणार आहे का? आणि ओके, मी एक क्वेश्चन 3 क्वेश्चन्स आहेत तर एक क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न. इन महाराष्ट्र म्हणजे जो आपला महाराष्ट्रामध्ये BMS BHMS BUMS या 15% प्रायव्हेट कॉलेजचा जो कोटा होता याच्यासाठी रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिपिंग गव्हर्नमेंटनं करून घेतली होती. तर यांनी चॉईस कदाचित भरली नाही किंवा रजिस्ट्रेशन केलं नाही, तर हे विद्यार्थी विचारत आहेत की नेक्स्ट राऊंडला आपल्याला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिपिंग करता येईल का? तर या ठिकाणी सांगू इच्छितो की असं काहीच ऑफिशियल नोटिफिकेशन नाही की तुम्हाला सेकंड राऊंडला चॉईस फिलिपिंग करता येईल. आणि सध्याच्या मुवमेंटचे असं सिच्युएशन पाहून असं नाही वाटत की या ठिकाणी तुम्हाला चॉईस फिलिपिंग आणि रजिस्ट्रेशन करता येईल. ठीक आहे, 100% मी सांगू शकतो की शक्यता खूप खूप कमी आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिपिंग करता येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनी चॉईसबद्दल किंवा या ठिकाणी
चॉईस बदल करता येतील का, म्हणजे जे तुम्ही फर्स्ट राऊंडला चॉईस घेतलेलं आहे त्या चॉईस तुम्हाला बदल करता येणार आहेत का. तर असं काहीच करता येणार नाही. जे तुम्ही फर्स्ट राऊंडला चॉईस भरलेले आहेत या चॉईस तुमच्या मॉपअप राऊंडपर्यंत राहणार आहे. तुम्हाला चॉईस बदल कधी करता येतील, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि स्पॉट लेवल राऊंड त्या ठिकाणी जे अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजचा सेपरेट फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी चॉईस बदल म्हणजे जे कॉलेज शिल्लक आहे त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेऊ शकता त्या ठिकाणी. और नॉट अलाउटेड असेल तर सगळे सेम राहील की फक्त सेकंड राऊंडमध्ये चान्स राहतील सिलेक्शनचे. ठीक आहे, जर नॉट अलाउटेड स्टेटस असेल तर तुम्ही फक्त या ठिकाणी वेट करू शकता. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काहीच एडिटेशन करता येणार नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी फक्त वेटच करावं लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज लागलं आणि सेकंड राऊंडचा वेट करायचा त्यांनी काय करायचं. ठीक आहे, ह्यांचेही 2 क्वेश्चन आहेत. तर मी पहिल्या क्वेश्चनचा आन्सर देतो. ज्या विद्यार्थ्याला काहीच अलाउड झालं नाही आहे या विद्यार्थ्याने या प्रोसेसमध्ये काहीच करायची आवश्यकता नाही आहे. या विद्यार्थ्यांना सेकंड लिस्टची वाट पाहावी लागणार आहे. त्या अगोदर तुम्हाला कुठं कॉलेज रिपोर्टिंग या फिजिकल व्हेरिफिकेशन या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठल्या कॉलेजला जाऊन काहीच प्रोसेस करायची गरज नाही आहे. हे प्रोसेस कोणासाठी आहे, जे विद्यार्थी अलाउटेड आहेत त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, फिजिकली कॉलेज रिपोर्टिंग करणे कंपल्सरी की ऑनलाईन करायचं आणि बेटरमेंटसाठी काय करायचं. ठीक आहे, तर यांचं पहिला क्वेश्चन तर फिजिकल रिपोर्टिंग कंपल्सरी करावं लागेल आणि बेटरमेंट जर करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा जे कॉलेज मिळाले त्या ठिकाणी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. रिपोर्टिंग करण्यासाठी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स, डी पेमेंट आणि त्या ठिकाणी तुम्हाला जेही कॉलेजचे अनेक्झर आहेत हे या ठिकाणी घेऊन जायचं आहे. काही कॉलेजचे 2 DD आहेत, काही कॉलेजचे 1 DD आहे. हे पण कॉलेजच्या वेबसाईटवर पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. हे तुम्ही त्या कॉलेजच्या फोनवरती किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन घेणं योग्य असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर मी EWSमधून फॉर्म भरला आहे. आता मला सिलेक्शन लिस्टमध्ये कॅटेगरी EWS आणि कोटा ओपन आहे, तर मला फीस EWSची भरावी लागेल की ओपनची DD घेऊन जाऊन गव्हर्मेंट कॉलेजला फीस भरावी लागेल. ठीक आहे, गव्हर्मेंट ॲडेड. तर या ठिकाणी असं पाहण्यात आलं आहे आत्ताचे जे काही मुलं रिपोर्टिंगला जात आहेत किंवा जे मुलं कॉलेजला फोन करून विचारत आहेत तर कॉलेज या ठिकाणी पूर्ण फीसची डिमांड करत आहे. हे सध्याची ॲक्च्युअल परिस्थिती आहे, कारण कॉलेजला कुठलाही फोन लावला आणि विद्यार्थ्याच्या कंप्लेंट्स पण आल्या की सर माझी हे कॅटेगरी आहे पण मला कॉलेज या ठिकाणी ओपनची फीस घेऊन येण्यासाठी सांगत आहे. तर ठीक आहे, आपण ओपनची जरी या ठिकाणी कॉलेज फीस घेऊन येण्यासाठी सांगत असेल तर आपण जरी ओपनची फीस जरी या ठिकाणी भरली तर ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे अशा सर्वच पालकांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस त्यांनी EBC किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म भरते त्यावेळेस सर्वच तुम्हाला जे काही फीस आहे ते रिटर्न भेटेल. तुम्ही नेक्स्ट इयरमध्ये हे फीस ॲडजस्ट करून पुढच्या प्रोसेससाठी एलिजिबल राहू शकतात. या ठिकाणी गव्हर्मेंट डिक्लेअर एखादं डिसिजन घेऊ शकेल, कारण हा प्रॉब्लेम खूप पाहायला गेला तर मोठा आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या पेईंग कॅपॅसिटी अनुसारही कॉलेज दिलेले आहेत पण ॲट द मोमेंट कॉलेज पूर्ण फीस चार्ज करत आहे, तर त्यामुळं थोडंसं या ठिकाणी कॉम्प्लिकेशन यायचा खूप मोठी प्रोबॅबिलिटी आहे. तर विद्यार्थ्यांनी वेट करणं गरजेचं सोमवारपर्यंत आणि ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी आज DD काढला आहे तेच शनिवार रविवारमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात ॲडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी DD काढलेला नाही आहे ते विद्यार्थी बाय डिफॉल्ट सोमवारच्या नंतरच ॲडमिशन प्रक्रियेत येऊ शकणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर मला एक डाऊट होता, मिनी इयर मार्किंगमध्ये रिझर्व कॅटेगरी टाकला आहे तर मला ॲडमिशन रिझर्व थ्रू मिळेल की ओपन कॅटेगरी थ्रू मिळेल. कारण जर तुमची कॅटेगरी रिझर्व टाकली कुठलीही जरी तुम्ही या ठिकाणी, कारण फॉर्म भरताना जे कॅटेगरी सिलेक्ट केली आहे त्याच ठिकाणी तुम्हाला त्या बेसिक कॅटेगरी अनुसारच ॲडमिशन मिळतं. जरी तुमचं इयर मार्किंगमध्ये ओपन झालं असेल तरी पहिल्यांदा ओपनची सीट्स कुठे मिळते का हे चेक केलं जातं, नसेल तर रिझर्व सीट अनुसार क्लेम तुमचा होऊन जातं. कारण इयर मार्किंगबद्दल मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी मागेच सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. काही विद्यार्थ्याला रिटेशनल फॉर्मबद्दल माहिती हवं असेल तर आपला ऑलरेडी रिटेशनल फॉर्मबद्दलही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. इवन काही विद्यार्थ्यांना DD काढायचं असेल तर DDसाठीही काय प्रोसेस आहे त्याबद्दल मी पूर्ण माहिती दिली आहे. तसेच जेही विद्यार्थी या ठिकाणी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लिस्ट वेट करतात किंवा काय असते हे पाहत असतील तर त्याबद्दलही मी संपूर्ण माहिती मागच्या 3 ते 4 व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली आहे. माझा एक डाऊट होता की आत्ता जे कॉलेज मिळालं आहे ना तिथे रिटेशनल फॉर्म भरला नाही तर सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अपडेट होईल ना. हो,
ह्यांनी क्वेश्चन खूप छान विचारले, कारण तुमचं अपग्रेड कधी होणार आहे कॉलेज, जर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन रिटेशनल फॉर्म सबमिट नाही केला तर 100% तुमचं अपग्रेड होऊ शकतं. तुम्ही जर रिटेशनल फॉर्म सबमिट केला, तुमचं अपग्रेडेशन या ठिकाणी काहीच होणार नाही. तुमचं त्या ठिकाणी फर्स्ट राऊंडला ॲडमिशन कन्फर्म झालं असं कन्सिडर होईल आणि तुम्ही हे जे होल प्रोसेस आहे फेज 2ची, या प्रोसेसमधनं 100% बाहेर पडणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर मी चॉईस फिलिंगमध्ये पहिले कॉलेज, ओके, या ठिकाणचे जे काही आपण काही क्वेश्चन्स काढले होते हे क्वेश्चन्स कंप्लीट झाले आहेत. आपण या ठिकाणी जेही लाईव्ह कमेंट्समध्ये विद्यार्थ्याचे क्वेश्चन्स आहेत त्या सर्व क्वेश्चनचा या ठिकाणी आन्सर द्यायचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल आता. ठीक आहे, जस्ट वेट अँड ओके ठीक आहे. या ठिकाणी 232 मार्क आहेत. सर कॉलेज भेटले नाही, आता कोणत्या राऊंडला नंबर लागेल माझा आणि चांगले कॉलेज भेटेल का? जर तुम्ही BHMS आणि BMSचे काही प्रायव्हेट कॉलेजेस, BMSसाठी जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला 100% मॉपअप आणि स्पॉट राऊंडपर्यंत वेट करावं लागेल. आणि तुम्ही जर BHMS भरला असेल तर तुमचा 100% सेकंड राऊंडला या ठिकाणी नंबर लागू शकतो. ठीक आहे. हेलो सर, व्हाट डज द मीनिंग ऑफ द SOBC कैटेगरी, मतलब कौन सी कैटेगरी कॉलेज प्रेफर करेंगे, SBC और OBC? या ठिकाणी तुमचं SCBC जरी असेल तर त्या ठिकाणी OBC अनुसार कन्सिडर होईल. त्यामध्ये जे सीट अलॉटमेंट टाईप येतं ते तुमचं OBCमधनं जनरेट होणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर मला एक कॉलेज भेटलं आहे बट मी तिथे फक्त ॲडमिशन प्रोसेस करते, बट सर मला दुसरं कॉलेज नाही भेटलं तर मी फर्स्टला जे कॉलेज भेटलं आहे तिथे ॲडमिशन कन्फर्म करू शकते का नंतर 2 ते 3 राऊंड नंतर? हो, जर या ठिकाणी काय की खूप चांगला क्वेश्चन आहे की सध्या जर मी जे काही मला 11 ते 16 या तारखेचा जो ड्युरेशन दिलेला आहे, या ड्युरेशनमध्ये मी एखादं कॉलेज घेतलं आणि त्या कॉलेजला जाऊन मी रिपोर्टिंग केली, तर रिपोर्टिंग केल्यानंतर मला पुढील जे राऊंड आहेत, जे होणारे फ्युचर राऊंड्स आहेत, या सेकंड राऊंड असेल, थर्ड राऊंड असेल, यामध्ये जर मला कुठलंच कॉलेज जर मिळालं नाही तर मला ते कॉलेज घेता येईल का? येस, तुम्हाला 100% ते कॉलेज तुमचं ॲटोलॉक होऊन जाणार आहे आणि तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन म्हणा किंवा फर्दर जे प्रोसेस आहे तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. असे जे काही विद्यार्थ्याचे क्वेश्चन आहेत, मी तुमच्या लाईव्ह कमेंट्स, मी आता नाव नाव घेऊन एखाद्या पर्टिक्युलर मी हे करणार नाही, पण जेवढे विद्यार्थ्यांना माहीत आहेत की त्यांच्या कमेंट्स काय येतात तर त्या आन्सर मी 100% या ठिकाणी देईलच. सर आय हॅव 160 मार्क्स इन नीट, कॅन आय गेट BHMS औरंगाबाद? या क्वेश्चनचं मी काय आन्सर देणार नाही आहे. नेक्स्ट आपण घेऊ. ओके, नेक्स्ट आपण पाहूया. सर ओपनला एवढा कमी कसा काय, म्हणजे फ्रेंड यापेक्षा जास्त मार्क्स असूनसुद्धा भेटले नाहीत? तर कट ऑफबद्दल थोडंसं तुम्ही काळजी नाही केलं तरी काही हरकत नाही, कारण हा फर्स्ट राऊंड आहे. या फर्स्ट राऊंडमध्ये जर पाहायला गेलं तर तो MBBS BDS असू द्या किंवा BMSचा राऊंड असू द्या, दरवर्षीची प्रोसेसमध्ये आपण पाहिलेलं आहे की फर्स्ट राऊंडचे कट ऑफ खूप जास्त हाय असतात. जसं जसं राऊंड वाढत जातात, सेकंड होतं, थर्ड होतं, तसं तुमच्या या ठिकाणी कट ऑफ बरेच कमी होतात. आणि यावर्षी गव्हर्नमेंटची प्रॉब्लेम आहे, कारण या ठिकाणी जर पाहिलं एवढा दिवस ऑलरेडी डिले झाला आहे प्रोसेसमध्ये, तरीसुद्धा यांची प्रोसेस इतकी डिले चालली आहे की यांना आणखी विद्यार्थ्यांसाठी किती सीट द्यायचे आहेत हे देखील आणखी यांनी श्युअरिटी दिली नाही आणि काहीच नाही. आणि त्यामध्ये सीट मॅट्रिक्समध्ये तुम्ही सीट देतात पण अलॉटमेंटमध्ये तुमच्या सीट्स भेटत नाहीत, म्हणजे ह्यांचं कोऑर्डिनेशन खूप वीक आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थी खूप संतप्त आहेत, खूप जास्त त्रास होतो आहे. विद्यार्थ्यांना गॅरंटी नाही आहे की माझा नंबर लागेल किंवा नाही लागेल, किंवा मी रिपीट करू की या राऊंडचा वेट करू, ह्याच्या खूप मनस्थिती विद्यार्थी सध्याच्या मोमेंटला गव्हर्नमेंटकडून डिस्टर्ब आहे. कारण फक्त अशा गोष्टी एज्युकेशन फील्डमध्येच होऊ शकतात, अदर फील्डमध्ये कधीच झालं असं तुम्ही ऐकलं नाही. एवढे इलेक्शन होतात आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेसचे किंवा गव्हर्नमेंटचे, कधी ह्यांचं इलेक्शन झालं असं ऐकलं आहे का तुम्ही? कारण ह्यांची अलॉटमेंट होते, सीट भेटतात, कॅन्डिडेट सर्व काही या ठिकाणी होतं. पण पॉलिटिकल जसे ह्यांचे स्ट्रॉंग रूल्स असतात, मॅनेजमेंट असतं, तसं एज्युकेशन फील्डमध्ये आणखीही यांचं कसलंच मॅनेजमेंट दिसलं नाही. प्रोसेस DMRकडून CET सेलकडे आली तरीसुद्धा या प्रोसेसमध्ये जे प्रॉब्लेम्स पहिल्यापासून पाहत आलं तेच प्रॉब्लेम या ठिकाणी दिसून येत आहेत. या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक सध्याच्या मोमेंटला खूप जास्त डिस्टर्ब आहेत, पण काहीच ऑप्शन नाही, कारण गव्हर्नमेंटसमोर आपण काहीच करू शकत नाही. ठीक आहे, तर जेही असेल आपण फर्दर प्रोसेस आपण बघूया. या ठिकाणी आपण कितीही प्रयत्न केला तर या प्रोसेसमध्ये दरवर्षी हेच प्रॉब्लेम आपण पाहत आलेलो आहेत. कधी संपतील याच्याबद्दल कोणी सांगू शकत नाही. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी, ठीक आहे, आपण बोलूया याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
सर लिस्टमध्ये माझी कॅटेगरी SC आहे, बट कोटा सेक्शनमध्ये ओपन डब्ल्यू असं दा. जर तुम्ही इयर मार्किंग ओपन केली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जरी तुमची SC ST कुठली जरी कॅटेगरी असेल तर तुम्ही जर इयर मार्किंग ओपनमध्ये केली असेल तर सीट टाईप अलॉटमेंट हा ओपनचा असेल. बाकी तुम्हाला जेही कॅटेगरीचे बेनिफिट आहेत हे ऑल बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे. सर 103 BPTH OBC पुणेमध्ये प्रायव्हेट कॉलेज ॲडमिशन मिळेल का? वेट करा, या राऊंडनंतर तुम्हाला आपण सांगू की काय होऊ शकतं त्यामध्ये. सर 480 EWS SML 8579 भेटेल का मला सेकंड राऊंडला? भेटू शकतं, तुम्ही वेट करा, काही हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण जे काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे प्रोसेस रिलेटेड काय अडचणी असेल विद्यार्थ्या ते आपण घेऊया. सर MCCला नवीन रूल लागलेला AAACCCला पण आहे का? रूल ऑल इंडिया आणि या ठिकाणी कसं यांचा जो क्वेश्चन आहे की MCCचे रूल्स आणि महाराष्ट्र शासनाचे रूल, तरी दोन्ही प्रोसेस वेगवेगळ्या आहेत. ह्या दोन्ही प्रोसेसचे रूल्स रेग्युलेशन वेगवेगळे आहेत. एका प्रोसेसचा रूल दुसऱ्या प्रोसेसला लागू होऊ शकत नाही आणि जोपर्यंत एखादा आपल्याला ऑफिशियल अनाउन्समेंट येत नाही तोपर्यंत आपण याबद्दल अशा गोष्टीबद्दल काही सांगू शकत नाही. ठीक आहे. रिपोर्टिंग नाही केली तर मी BHMSसाठी बाद होईल का? बाकी सगळेच कोर्ससाठी की BMS प्लीज सर रिप्लाय. म्हणजे यांना असं विचारायचं आहे की समजा यांचा नंबर असं वाटतं यांच्या क्वेश्चनवर की BHMSला लागलेला आहे पण मला त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचे नाही, तर मी त्या फक्त BHMS प्रोसेसमधून बाद होईल की पूर्ण ओव्हरऑल प्रोसेसमधनं? तर जर तुम्ही BHMS प्रोसेसमध्ये लागला म्हणजे ॲडमिशन मिळालं असेल कॉलेजला, तर जर तुम्ही रिपोर्टिंग नाही केलं तर जे होल प्रोसेस आहे MBBSपासनं BSc नर्सिंगपर्यंत या होल प्रोसेसमधनं तुम्ही बाहेर जाणार आहात. तर त्यामुळे तुम्ही कॉलेज रिपोर्टिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. सर काउन्सिलिंगचे किती राऊंड आहेत प्लीज? खूप चांगला क्वेश्चन आहे. सर काउन्सिलिंगचे किती राऊंड आहेत प्लीज? ओके, तर या ठिकाणी बेसिकली तुमचे फर्स्ट आणि सेकंड हे 2 राऊंड हे तुमचे कॅप राऊंडचे होतात. नंतरचे जे राऊंड्स असतात तुमचे हे मॉपअप राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि स्पॉट राऊंड असतात त्यामध्ये. तर कदाचित असं वाटतं हे सीट डिलेमुळं एखादा तिसरा राऊंड होऊ शकतं, शक्यता आहे. कारण सीट जोपर्यंत या ठिकाणी सिलेंडर होणार नाही तोपर्यंत राऊंडबद्दल काही डिस्कस करणं हे चुकीचं आहे. पण शक्यता म्हणजे 100% दरवर्षी 2च राऊंड होतात. पुढचे जे राऊंड्स असतात मॉपअप राऊंड वगैरे असतात. सर नेक्स्ट राऊंडसाठी ट्राय करायचं आहे पण अलॉटेड कॉलेज पुणे फीसचा DD पे करायला सांगत आहे. पूर्ण फीसचा DD पे करण्यासाठी सांगत आहे. पूर्ण पेमेंटचा DD काढावं की फॅक्ट प्रोसेसिंग नाही, थोडंसं यांचे स्पेलिंग मिस्टेक आहेत मध्ये, काढावं की फक्त प्रोसेसिंग फीसचा काढावा? ठीक आहे. तर यांचं असं क्वेश्चन म्हणजे मी तुम्हाला समजावून सांगितल्यानंतर आन्सर देईल की यांना एक कॉलेज मिळालं आहे आणि एक कॉलेज यांना कॉलेजचा DD जे काढायचं आहे ते पूर्ण प्रोसेसचा काढायचा आहे की फक्त प्रोसेसिंग फीचा काढायचा आहे. तर हे डिसिजन जे आहे ते तुमच्या कॉलेजवरती आहे. आणि सर्वात प्रथम सांगू शकतो की तुम्हाला जेही कॉलेज मिळाले त्या कॉलेजच्या पूर्ण फीसचा तुम्हाला या ठिकाणी DD काढावा लागणार आहे. मिनिमम फीसचा DD काढून या ठिकाणी तुमची रिपोर्टिंग होऊ शकत नाही. जेही तुमची पूर्ण फीस आहे या पूर्ण फीसचाच तुम्हाला या ठिकाणी DD काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. अगर अपग्रेडेशन करना हो कॉलेज फिर भी DD और ओरिजिनल डॉक्युमेंट देना होगा कॉलेज को? येस, अपग्रेडेशन जर करायचं असेल तर तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागेल. ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि DD तुम्हाला फिजिकली जाऊन सबमिशन करून घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. या ठिकाणी बरेच विद्यार्थ्याचे 2-3 दिवसापासून आपण कुठल्याच कमेंटचा रिप्लाय दिला, त्यामुळे बरेच विद्यार्थी क्वेश्चन आहे. तर 480 मार्क्स EWS मला फर्स्ट राऊंडला कॉलेज अलाउड झालं नाही, नेक्स्ट राऊंडला होईल ना? मी फक्त गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज टाकले आहेत. 100% तुम्हाला कॉलेज होऊ शकते. गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड जरी तुमचे कॉलेजेस असतील तर तुम्हाला जे तुमचे मार्क्स आहेत, जरी EWS जरी असेल 480 जरी मार्क्स असतील तर तुम्हाला या ठिकाणी 100% कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. कारण 486ला जरी क्लोज असेल या ठिकाणी तरी तुमच्या मार्क्सनुसार जर विचार केला तर 100% या ठिकाणी तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज अलॉटेड होऊ शकतं. मी पण फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲड केलेत. मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं सर्व विद्यार्थ्यांना, कारण
आपल्याला हे जे होल प्रोसेस आहे, कारण काही विद्यार्थ्याचे खूप मोठा क्वेश्चन आणि एक प्रॉब्लेम आहे, कारण जे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला फॉलो करतात सर्व विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट नेहमीच सांगितली होती, किंवा जे आपल्याकडे पर्सनल काउन्सिलिंग आहेत याही विद्यार्थ्याला आपण मॅक्झिमम ऑप्शन भरा हे सजेस्ट केलं होतं. मॅक्झिमम ऑप्शन कुठले भरायचे? ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, ज्या ठिकाणी आपण ॲडमिशन घेतल्यानंतर कम्फर्टेबल राहू शकतो, अशा सिटीतले आपल्याला मॅक्झिमम ऑप्शन या ठिकाणी आपल्याला भरायचे होते. पण विद्यार्थ्यांनी खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन फक्त गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस भरलेत. काही विद्यार्थ्याचं एक डिसिजन योग्य पण आहे की त्यांना यामध्ये भेटलं तर हे ॲडमिशन प्रोसेसमध्ये राहणार आहेत, आणि नाही तर नाही भेटलं तर ते नेक्स्ट इयरला रिपीट करण्याच्या तयारीमध्ये आहेत. पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आत्ता या ठिकाणी रिग्रेट करून फायदा नाही की मी कमी कॉलेज भरलो, मी जास्त भरलो असतं तर बरं झालं असतं, ॲटलिस्ट मला BMS नाही ॲटलिस्ट BHMS भेटलं. या मोमेंटला रिग्रेट करून फायदा नाही, कारण तुम्हाला जे फीस भरली होती त्या फीसमध्ये तुम्हाला सर्व जरी कॉलेज भरलात तरी तेच फीस पेड करायची, आणि तुम्ही एक जरी कॉलेज भरला तर तुम्हाला तेवढीच फीस पेड करायची होते. तर विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रोसेसमध्ये या ठिकाणी लॉस, जास्त कॉलेज जर भरलं असतं तर लॉस कुठला झाला असतं का? काहीच नाही. पण कमी कॉलेज भरल्यामुळे तुमचा 100% लॉस होऊ शकतो, आणि बऱ्याच विद्यार्थ्याचा या ठिकाणी लॉस झालेला आपण पाहू शकतो. ठीक आहे. कॅन आय ॲडेड न्यू कॉलेज फॉर द सेकंड राऊंड इफ यू डिड नॉट गेट अ कॉलेज इन फर्स्ट राऊंड? ठीक आहे, आता यांना जरी फर्स्ट राऊंडला कॉलेज भेटलं नाही तर हे विद्यार्थी विचारतात की सेकंड राऊंडला ॲड करू शकतो का? तुम्हाला काहीच करता येणार नाही. जेही आहे तेच तुमचं या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. आय हॅव वन क्युरी, इफ यू गेट सीट इन फर्स्ट राऊंड अँड वी डोंट like the college and want to participate second round, then is the compulsory to report the first round allotted college, or without reporting we are eligible for next round? ठीक आहे, खूप चांगला क्वेश्चन आहे की यांनी असं विचारलं की मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते कॉलेज मला बिलकुलही आवडलं नाही, आणि मला त्या कॉलेजला रिपोर्टिंग नाही जर केली तर मी पुढच्या प्रोसेसमध्ये एलिजिबल राहू शकतो का? कारण मला ते कॉलेज घ्यायचंच नसेल तर तुम्ही टाकलं कशाला? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर आपल्याला ते कॉलेज घ्यायचं नसेल तर असे ऑप्शन भरायचेच नाहीत लिस्टमध्ये. आत्ता जे तुम्हाला कॉलेज भेटलं आहे त्या कॉलेजला जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात किंवा एलिजिबल राहू शकतात. तुम्ही विदाऊट रिपोर्टिंग या ठिकाणी प्रोसेसमध्ये एलिजिबल राहू शकत नाही, आणि तुम्हाला कंपल्सरी रिपोर्टिंग करावंच लागेल फर्स्ट राऊंडचे जे कॉलेज आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. रिजवानचा खूप चांगला क्वेश्चन होता. ठीक आहे. ओके, आपण नेक्स्ट आणखी काही क्वेश्चन्स घेऊया. त्यामध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये काही मुलांचे डबल काही क्वेश्चन्स असतील तर एखाद्या दिवस रिपीट झालं तर थोडंसं तुम्ही त्याला स्किप जरी केलं तरी हरकत नाही. सर कास्ट व्हॅलिडिटी की रिसिप्ट चलेगी क्या? तसं काहीच चालणार नाही, तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहेत, आणि हे डिपेंड कॉलेज अथॉरिटीचं आहे. पण जेही गव्हर्नमेंटचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी लागणार आहे. सर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ सांगा ना प्लीज. आपण या ठिकाणी उद्याच्या सेशनमध्ये गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आणि जेही SC ST OBC NT1 VCDT या सर्व कॅटेगरीचे आपण कट ऑफ कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज सांगण्याचा आपण प्रयत्न करू. जसाही वेळ भेटेल आपण त्यानुसार या ठिकाणी प्रयत्न करूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर DD भरायचा म्हणजे काय करायचं? पैसे भरायचे का? DD हा म्हणजे तुम्ही थोडंसं DDचा जो आपण व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ वॉच करा. या ठिकाणी पैसे भरायचे, पण तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजच्या नावे पैसे भरायचे आहेत. त्यामुळे थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊनच तुम्ही DD करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. सर जर AIQ अँड स्टेट कोटा दोन्हीमधून अलाउड झाले कॉलेज बट मला नाही पाहिजे तर दोन्ही पण ट्राय करावं की बट का सेकंड राऊंड बघायचं आहे मला? ठीक आहे. तर आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये जे आपले होते आत्तापर्यंतचे 2-4 व्हिडिओ त्यामध्ये सांगितले काही विद्यार्थ्याला या पोझिशनला काय झालं आहे की BMS प्रायव्हेट कॉलेजमध्येही अलॉटमेंट आहे आणि 85%मध्येही अलॉटमेंट आहे, दोन्ही ठिकाणी अलॉटमेंट झाले. तर आता या विद्यार्थ्याचं खूप जास्त कन्फ्युजन वाढलं आहे की मला कुठलं प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणं योग्य आहे किंवा घेणं गरजेचं आहे. तर मी सांगू इच्छितो की तुम्ही जेवढेही या ठिकाणी प्रयत्न करत असाल ते 85% सीटसाठी जर केलात तर ते योग्य असणार, कारण या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ऑल गव्हर्नमेंट बेनिफिट आणि स्कॉलरशिप बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहेत. तर तुम्ही 15%मधून ट्राय करत असाल तर या ठिकाणी
फीज बेनिफिट मिळायचे चान्सेस कमी आहेत. आणि या ठिकाणी 85%मध्ये अजून बऱ्याच आणखी प्रोसेस आहेत. तर तुम्ही माझं एक सजेशन म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही 85%मध्ये जर BMS मिळाला असेल तर 85%मधून तुम्ही ट्राय करणं पुढच्या राऊंडसाठी योग्य असणार आहे. आणि याच्यामध्ये तुमचं काय होणार, एका प्रोसेसमधून तुम्ही बाय डिफॉल्ट आऊट होणार आहात, यामध्ये राहू शकत नाही. तुम्ही जर समजा 15%मध्ये केलं तर 85%मधून तुमची रिपोर्टिंग कॅन्सल होईल पुढच्या फर्दर राऊंडसाठी. आणि इन केस तुम्ही 85मध्ये केलात तर इकडची जी 15%ची प्रोसेस आहे याच्यामधनं तुम्ही बाहेर जाणार आहे. तर तुम्हाला दोन्हीपैकी कुठल्याही एकाच प्रोसेसमधल्या या ठिकाणी कॉलेज सिलेक्शन करण्याची एक अथॉरिटी असणार आहे. दोन्ही तुम्ही ठेवू शकणार नाही, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. BMS, BHMS, BUMS, BSc नर्सिंग सेकंड राऊंड कधी चालू होईल? सेकंड राऊंड चालू नाही होत या ठिकाणी. सेकंड राऊंडची तुमची डायरेक्टली अलॉटमेंट, जशी आता फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट झाली तसंच तुमची सेकंड राऊंडची या ठिकाणी अलॉटमेंट होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण थोडासा ब्रेक घेऊया. या ठिकाणी आपण आय थिंक याला पार्ट 1 करू आणि नेक्स्ट पार्टमध्ये आणखी बरेच आपले जे काही यूट्यूबचे क्वेश्चन्स आहेत आपण ते 100% या ठिकाणी घेणार आहोत.